आपल्यासमोर जय क्षेत्रफळ पालखी नृत्य कला पथक यांचे होतकरू आणि नवीन कलाकार नाव आम्ही मुद्दाम गुलदस्त्यात ठेवणार आहोत आणि ते नंतर वापरणार आहोत। आपण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या भारतात संपूर्ण अर्थव्यवस्था ही एक शेतीवरती डिपेंड असते। शेती म्हणजे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे आणि शेतकरी कुठल्या अवस्थेत आपलं पोट भरत असतो आणि आपण त्याच्याकडे किती दुर्लक्ष करत असतो। तर त्याचे एक उदाहरण आहे की हा शेतकरी असून पण त्यांची अवस्था बघा आज काय झालेली आहे आणि आपण व्हॉट्सअप वरती काय करत बसतो। पण शेतकरी हा जगाचा पोशिंदा हे कधीच समोर येत नाही। सर्वांनी जोरदार टाळ्या होत्या आमच्या या कलाकारांसाठी। जोरदार महिला वर्ग वरती टाळ्या येत नाहीये आणि सादर करते आहेत मदन धनावडे आणि संजय वने। शेतकरी सकाळी एकदा शेतावरती गेला की शेतीची मशागत करणं या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्यांची कारभारीनी मागून भाकरी घेऊन जाते आणि जी काही चटणी भाकर असेल आपल्याला पोटभर न खाता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा ह्या दृष्टीनं तो सर्व धान्य विकत असतो आणि आपण मात्र तुटपुंजा न्यारीत आणि कसं तरी जीवन जगत असतो। त्याचा एक उत्तम देखावा आमच्याकडून सादर होतोय। आता बघा ही मंडळी दिवसभर राबून काय आणलेली थोडीशी कांदा भाकर खाताय आणि आपल्या ग्रामदेवता बोला सोमेश्वर देवाचं वागजय मातेचा जय जवान। भाकरी कारभारीने विसरली वाटतं भाकरी आणले आणले अच्छा। आता आमचा शेतकरी मातीतच आपण मात्र 5 स्टार हॉटेलला एसीत बसून खातो आणि हा बघा हा शेतकरी असं उन्हातानातून जिथं मिळेल तिथे बसून आपली काय कांदा भाकर असेल ती खातोय। वा छान। डबा काल ऊन पावसाचा पाट शिव बारकी पोरं काय आली घरात झोपली जोरदार टाळ्या होते। जर तुमच्या टाळ्या मिळाल्या तर आम्हाला कार्यक्रम करायला हुरूप येईल। सर्वांनी टाळ्या कंटिन्यू वाजल्या पाहिजेत। नाचते कारभारीत नाचते कारभारीत वा वा। शेतकरी पथकाचे शिस्तबद्ध संघ वारकरी पोशाखामध्ये आपल्या कलेची सुरुवात करत आहेत। सर्वांनी टाळीच्या गजरामध्ये स्वागत करा सोमेश्वर देवाचा सोमेश्वर देवाचा जय क्षेत्रफळ पालखी नृत्य कला पथक कोंढर कुर्दा वळणवाडी या संघाचे आगमन। सुंदर कुर्दा वळणवाडी या संघातील कलाकार सुंदर असा देखावा वारकरी पोशाखामध्ये शिस्तबद्ध संघ आपल्या समोर कला सादर करण्यासाठी सज्ज झालेला आहे। सर्व रसिक भक्तगणांना
नम्र विनंती आहे, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. ढोलवादक, सनईवादक, जानवादक आणि निशाण नाचवणारा निशाण अतिशय सुंदर अशी कला आपल्यासमोर सादर करत आहेत. एक ताल एक सूर अशा वारकरी पोशाखामध्ये जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक सुंदर खुर्दा वळणवाडीतील कलाकार झेंडा उंचावून दर्शकांचे मनोरंजन आणि अतिशय सुंदर टाळाचे नृत्य पारंपरिक वारकरी नृत्य आपल्यासमोर कला सादर करत आहेत. जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक सुंदर खुर्दा वळणवाडीतील कलाकार सर्व भक्तगणांना नम्र विनंती आहे, या कलाकारांचे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे आणि आपल्या या पालखीला मानवंदना देण्यासाठी जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडीतील संघ आपल्या सोमेश्वर वाघदाई देवीच्या पालखीला मानवंदना देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडी या संघाने पालखीला मानवंदना सोमेश्वर देवाच्या पालखीला मानवंदना देण्यासाठी हा संघ सज्ज झालेला आहे. अतिशय सुंदर अशी कला आपल्यासमोर सादर करते. जानवादक, सनईवादक, ढोलवादक आणि निशाण नाचवणारा एक छोटा कलाकार आपल्यासमोर आपली कला सादर करत आहे. एक ताल एक सूर अशा या कलेमध्ये आपल्या जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडी हा कलाकार पालखीला मानवंदना देण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मानवंदना देऊन आपल्या नृत्याला सुरुवात करणार आहे. जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडीतील कलाकार सुंदर अशी कला आपल्यासमोर सादर करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आपल्या संघाने अनेक गावामध्ये प्रत्येक वर्षी जाऊन आपली कला सादर केलेली आहे आणि कलमुंडी या गावामध्ये एक शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाला घोषित करण्यात आलं होतं आणि अतिशय सुंदर अशी कला त्यांनी प्रदर्शित केली होती. या कलेचे पारंपरिक नृत्य आपल्यासमोर जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडीतील कलाकार दाखवणार आहे आणि आता आपल्याला बळीराजाचं सीन मदन धनवडे आणि संजय वने यांनी दाखवला. या डोक्यावरती पालखी नाचवण्याचा प्रयत्न जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडीतील कलाकार अतिशय सुंदर अशी कला आपल्यासमोर सादर करत आहेत. रसिकांचे मनोरंजन एक ताल एक सूर जानवादक, सनईवादक, ढोलवादक आपल्या या कलेतून या पारंपरिक नृत्य सादर करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सनई अतिशय सुंदर असा सूर सनईचं आपल्या रसिकांचे मनोरंजन जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडीतील कलाकार आपल्यासमोर सादर करत आहेत. नृत्य सुंदर नृत्य एक हात आणि एका पालखीला पालखी नाचवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर अशी कलाकार आपल्यासमोर कला सादर करतात. हात उंचावून रसिकांचे मनोरंजन सुंदर अशी कला या कलाकारांकडून आपल्याला पाहायला मिळते. ढोलवादक एक ताल एक सूर सनई जानवादक अतिशय सुंदर अशी कला या कलेचे नृत्य आपल्यासमोर सादर करत आहेत. जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडीतील कलाकार आणि आता अतिशय सुंदर कला दोन कलाकार पुढे एक कलाकार पाठी आणि तीन कलाकार पालखी नाचवण्याचा प्रयत्न फक्त तीन कलाकार अतिशय सुंदर अशी कला दोन कलाकारांनी पुढे आणि एक कलाकार पाठी अशा पद्धतीने पालखी नाचवण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर होता. जय केंद्रपाल पालखी नृत्य कलापथक मुंडर खुर्द वळणवाडी या संघातील कलाकार आपल्याला वेगवेगळी कला वेगवेगळे मनोरंजन आपल्यासमोर सादर करणार आहे.
आपल्या या ओणलवाडी नगरीमध्ये आगमन झालेले आहे त्या सर्व मान्यवरांचे भाविक भक्तगणांचे आपल्या ओणलवाडी दोन कलाकार साईडला लागेचा सीन आपल्यासमोर सादर करत आहेत. जशी लाग आपली फिरते त्या पद्धतीने लागेचा सीन या कलेमधून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न जयकेंद्रपाल पालखी कलाबद्दल पंढरपूरच्या ओणलवाडीतील कलाकार समोर पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्या सोमेश्वर पालखी कलाबद्दल मुंडन या संघाचंही आगमन झालेलं आहे आणि आपल्या या नृत्यानंतर सोमेश्वर पालखीच्या कलाबद्दल मुंडन या एका कलाकार आपले कला सादर करून आपले मनोरंजन करणार आहेत. त्यांचेही टाळीच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचं आहे. जयकेंद्र पालखीच्या कलाबद्दल मुंडनपूरचा ओळणवाडीतील कलाकार ढोलाच्या टोका चेंज झालेला आहे. ढोलाची गती वाढलेली आहे. पालखी नाचवण्याची पद्धती वाढणार आहे आणि या ढोलाच्या टोकावरती अतिशय सुंदर असा जयकेंद्र पालखीच्या कलाबद्दल मुंडनपूरचा ओळणवाडीतील कलाकार आपल्याला आपली कला दोन कलाकार दोन साईडने पालखी जिंकून आता केवळ डोलाराने पालखी लावण्याचा प्रयत्न अतिशय दिसतो होतो. असा प्रयत्न एक कलाकार आणि एक अवघड आपल्यासमोर सादर करतोय. दुसऱ्या कलाकारांचा बॅलन्स आपल्या कमरेमध्ये घेऊन हा कलाकार अतिशय सुंदर अशी कला आपल्यासमोर सादर करत आहे. रसिकांना नम्र मिळत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या कलाकारांचे स्वागत करत आहे. लाभलेला आहे. त्यामुळे आपण अतिशय चांगल्या प्रकारे अनेक कला सादर कराल अशी अपेक्षा आहे ओणलवाडीतील कलाकारांनी. बॉडीवरती आपल्या पालखीचा बॅलन्स घेतलेला आहे. एक कलाकार आपल्यासमोर आपली कला सादर करतोय. अतिशय अवघड असेल सादर करतो कलाकार सोप्या पद्धतीने
गावाची पालखी घेऊन पूर्ण झालं आणि या परातीवरती उभा राहून अवघडचे सर्वांना नम्र विनंती आहे काळ्यांच्या गजामध्ये याचं स्वागत करा. सुंदर असं सीन आपल्याजवळ सादर करतो आहे आणि परातीवरती उभा राहून पालखी नाचवण्याचा प्रयत्न खूप अवघड हा सीन आहे आणि हा सोपा करून दाखवण्याचा प्रयत्न जयकेंद्र पालखी होत्या कलापथक पंढरपूरचा वडोदराच्या या कलाकाराने आपल्यासमोर सादर केलेला आहे. जयकेंद्र पालखी होत्या कलापथक पंढरपूरचा वडोदराचे कलाकार आई एक अवघडचे एक खुले आहेत आणि या खिळ्यांवरती उभा राहून पालखी नाचवण्याचा प्रयत्न किती अवघडचे तर सादर करतोय हा कलाकार. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. या खिळ्यांच्या वरती उभा राहून पालखी नाचवण्याचा प्रयत्न जयकेंद्र पालखी होत्या कलापथक पंढरपूरचा वडोदराचे कलाकाराने आपल्यासमोर आपली कला सादर केलेली आहे. सुंदर असा प्रयत्न पालखी नाचवण्याचा प्रयत्न जयकेंद्र पालखी होत्या कलापथक पंढरपूरचा वडोदराचे कलाकार फुलपात्र पायामध्ये घेऊन पालखी नाचवण्याचा प्रयत्न. या पटांगणामध्ये आगमन दाखवलेला होता आणि या बळीराजासाठी वैयक्तिक बक्षिसे अनंत मिरगल अडूर यांच्याकडून या बळीराजाच्या स्कूलसाठी 201 रुपयाची वैयक्तिक बक्षीस आलेलं आहे आणि बळीराजाचे स्कूल दिलेले आपले संजय वणे आणि मदन धनावडे यांनी आपल्या या वैयक्तिक बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. जयकेंद्र पालखीचा कलापथक पंढरपूरचा वडोदरावाडी आणि जयकेंद्र पालखीचा कलापथक वडोदरावाडी जागेवर चाल मारण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्न जागेवर चाल मारण्याचा प्रयत्न हात उंचावून जयकेंद्र पालखीचा कलापथक पंढरपूरचा वडोदरावाडी कलाकार हात उंचावून रसिकांचे मनोरंजन ढोलाचा डोका उत्तम प्रकार ढोलाचा डोका लावलेला आहे आणि विजेच्या तालीवरती पालखी नाचवण्याचा प्रयत्न जयकेंद्र पालखीचा वारकरी पोशाखामध्ये आपल्या समोर आपली कला सादर करतात आणि ढोलवादक आणि ढोलाचा डोका डीजेचा लावलेला आहे. सुंदर अशी ढोलाची चाल सुंदर एक पायावरती पालखी नाचवण्याचा प्रयत्न जयकेंद्र पालखीच्या कलापथक पंढरपूरचा वडोदरावाडी कलाकारांना आपल्याला पाहायला मिळेल. दिलेले आहे जयकेंद्र पालखीच्या कलापथक पंढरपूरचा वारकरी पोशाखामध्ये अतिशय सुंदर अशी गती आणि पालखी नाचवण्याचा प्रयत्न या कलाकारांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व रसिकांना नम्र विनंती अतिशय सुंदर अशा ढोलाच्या डोक्यावरती पालखी नाचवण्याचा प्रयत्न जयकेंद्र पालखी होत्या कलापथक पंढरपूरचा वारकरी पोशाखामध्ये